एका वेळेला हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या खळखळणाऱ्या ओढ्याचं मधुर संगीत ऐकू येणाऱ्या अशा एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. आरव. आरवचं मन चंचल होतं, बुद्धी तल्लख होती, पण त्याच्या सवयी मात्र अगदी विरुद्ध. आरवची सुरुवात आळशीपणाची ओळख. दर सकाळी गावात कोंबडा आरव म्हणत ओरडायचा. त्या आवाजानं सगळेजण जागे व्हायचे. पण आरव, त्याची खोली अस्ताव्यस्त. टेबलावर पुस्तकांचा ढीग, कपडे कुठेही, पेन खाली पडलेले आणि वह्यांच्या पानात कधी कधी त्याच्या कुत्र्या टिंग्याच्या पायाचं ठसे. अभ्यासाच्या बाबतीत तर आरवचा एकच नियम: शेवटच्या क्षणी वाचा आणि पास व्हा. शाळेत नवीन घोषणा एके दिवशी सकाळीच मुख्याध्यापकांनी वर्गात येत सांगितलं, विद्यार्थ्यांनो, परवा आपल्या शाळेत चांगल्या सवयींचा दिवस साजरा होईल. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आयुष्यातल्या एखाद्या चांगल्या सवयीमुळे झालेला बदल सांगायचा आहे. क्लासमध्ये कुजबूज सुरू झाली. कोणीतरी म्हणालं, मी रोज योगा करतो. दुसरा म्हणाला, मी रोज वाचन करतो. सगळे काहीतरी सांगत होते, फक्त आरव शांत. तो मनात विचार करू लागला, मी? माझ्याकडे सांगायला काय आहे? मनात उत्तर आलं, काहीच नाही. त्याला अचानक रिकामं, खिन्न वाटू लागलं. त्या रात्री खिडकीतून थंड वारा येत होता. चंद्र पूर्ण गोल चमकत होता. आरव शांत बसून त्याच्याकडे बघत होता. तेवढ्यात आजी हळूच आली. तिच्या पावलांचा मंद आवाजही जणू लोडीसारखा वाटत होता. का रे बाळा, एवढा विचारात का? आरवनं हरू आवाजात सांगितलं, आजी, माझ्याकडे एकही चांगली सवय नाही. मी काय सांगणार शाळेत? आजी हसली. तिच्या चेहऱ्यावर एखाद्या दिव्याची उजळ नसावी तसं शांत तेज होतं. ती म्हणाली, चांगली सवय म्हणजे काय माहितीये तुला? मोठं काम नव्हे, लहान लहान गोष्टी, पण त्यांचा परिणाम मोठा. आरवनं कुतूहलानं विचारलं, मग कोणत्या सवयी आजी? आजी त्याच्या शेजारी बसली. आजीचे 3 सुविचार. 1. सकाळची सवय. पहाटे उठलं की मन शांत होतं. सूर्याची पहिली किरणं जेव्हा चेहऱ्यावर पडतात ना, तेव्हा दिवस सुंदर जातो. अभ्यासही ताज्या मनानं चांगला होतो. 2. स्वच्छता. स्वच्छ खोली, स्वच्छ वस्तू आणि त्यातून स्वच्छ मन. जिथे स्वच्छता असते ना, तिथे विचारही स्वच्छ जन्म घेतात. 3. नियमित अभ्यास. दररोज थोडा अभ्यास केला की गोष्टी अवघड वाटत नाहीत. पण शेवटच्या क्षणी वाचलं तर मनही गोंधळतं आणि अभ्यासही. आजीचे शब्द जणू आरवच्या मनात पेरलेलं बी होतं. त्यात बदलाची उर्मी होती. बदलाची पहिली पायरी. नवीन सकाळ. दुसऱ्या दिवशी अलार्म वाजला आणि आश्चर्य, आरव लगेच उठला. खिडकी उघडताच थंड वाऱ्यासोबत सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो क्षण अगदी जादुई होता. पक्ष्यांच्या चिवचिवाटानं दिवसाची सुरुवात किती सुंदर असू शकते हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं. तो म्हणाला, आजी बरोबर म्हणाली. दुसरी पायरी. स्वच्छतेची ताकद. त्या दिवशीच त्यानं त्याची खोली साफ केली. टेबल नीट लावलं. आणि काय आश्चर्य, त्याचं मन जणू हलकं झालं. डोक्यातील गोंधळ जणू शांत झाला. तिसरी पायरी. नियमित अभ्यास. तिसऱ्या दिवशी त्यानं स्वतःसाठी छोटं नियम तयार केलं. दररोज 30 मिनिटं अभ्यास. फक्त 30 मिनिटं, पण नियमितपणे. पहिल्या दिवशी थोडं कंटाळलं. दुसऱ्या दिवशी उत्सुकता वाढली. तिसऱ्या दिवशी आनंद वाटला. आणि मग फक्त 1 आठवडा गेला. आरवमधला बदल. आरवच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसू लागलं. तो शांत झाला, आनंदी झाला. त्याचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. अभ्यासही आता सोपा वाटू लागला. त्याच्या शिक्षकांनीही लक्षात घेतलं, आरव, तुझ्यात खूप बदल दिसतोय.
आरव फक्त हसला. शाळेचा चांगल्या सवयींचा दिवस तो दिवस आला. सगळे विद्यार्थी स्टेजवर येऊन त्यांचे अनुभव सांगत होते. आरवची वेळ आली. तो स्टेजवर गेला. पहिल्यांदा त्यानं इतक्या लोकांसमोर निर्धास्त उभं राहिलं. त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता. तो म्हणाला, मी 3 सवयी लावल्या. सकाळी लवकर उठणे, स्वच्छता ठेवणे आणि नियमित अभ्यास. या छोट्या सवयींनी माझं जीवन मोठ्या प्रमाणात बदललं. क्षणभर शांतता आणि मग जोरदार टाळ्या. शिक्षक म्हणाले, चांगल्या सवयी असतील तर यश कधीच लांब राहत नाही. आरवच्या चेहऱ्यावर छोटंसं पण खरं समाधानाचं हास्य होतं. त्याला आता जाणवलं होतं, चांगली सवय म्हणजे चांगलं जीवन. कथेचा संदेश: लहान लहान चांगल्या सवयी, वेळेवर उठणं, स्वच्छता, नियमित अभ्यास, शिस्त, सकारात्मक विचार